शिंदे राज्यात लवकरच ऑपरेशन टायगर राबवणार। शिंदेंच्या उपस्थितीमध्ये बुधवारी रात्री बैठक पार पडल्याची सूत्रांची माहिती। तर शिंदेंनी ठाकरेंच्या काही खासदारांना बैठकीतून संपर्क केल्याची ही सूत्रांची माहिती समोर। ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या कथित बैठकीचं वृत्त निराधार आहे। ऑपरेशन टायगरच्या वृत्तावरती शिंदेंचं स्पष्टीकरण, अशी कोणतीही बैठक झालेली नाहीये, शिंदेंकडून स्पष्ट। ऑपरेशन टायगर शेवटच्या टप्प्यात एका महिन्यामध्ये लवकरच ठाकरेंच्या पक्षात मोठा स्फोट झालेला दिसेल, संजय शिरसाट यांचा दावा। माझे सगळे मोबाईल तपासा, काहीही आढळलं तर द्याल ती शिक्षा मान्य आहे। मला उभं चिरलं तर मातोश्रीची प्रतारणा होणार नाही। उद्धव ठाकरेंना सोडणार नाही। ऑपरेशन टायगरच्या बैठकीवरून अरविंद सावंत यांनी आरोप फेटाळले। ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या कोणत्या बैठकीला हजर असतील तर फोटो छापा, पुरावे द्या। ऑपरेशन टायगरच्या चर्चेवरून ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत संतापले। तर मरेपर्यंत निष्ठावंत राहणार, मी शिंदेंसोबत जाणार नाही, हे सावंतांनी पेपरवर लिहून दिलं। ठाकरे सेनेच्या खासदारांसोबत कोणतीही बैठक नाही, बैठकीच्या बातम्याही अफवा आहेत। श्रीकांत शिंदेंची TV9 मराठीला माहिती। अरविंद सावंत यांचे पक्षांतर्गतच हितशत्रू आहेत। सावंतांना बदनाम करण्याचं काम त्यांच्याच पक्षातले करत असावेत। बैठकीसंदर्भात वृत्त फेटाळताना नरेश म्हस्केंचा ठाकरेंच्या सेनेवर हल्लाबोल। सध्या जे ऑपरेशन सुरू आहे ते फडणवीस शिंदेंच्या पक्षाचं करतायत। ठाकरेंच्या सेनेचे 9 खासदार एकजूट आहेत। उद्या माझं आणि आदित्य ठाकरेंचंही या ठिकाणी नाव ठाकलं जाईल। संजय राऊत यांनी मात्र आरोप फेटाळले। ठाकरे वेळ देत नसल्यानं खासदारांना शिंदेंकडे जावं वाटत असेल। ऑपरेशन टायगरवरती चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आलाय, काँग्रेसच्या वडेट्टीवारांचा हल्लाबोल। आमच्या आणि ठाकरेंच्या खासदारांचं कुठेही ऑपरेशन टायगर नाहीये। फोडाफोडीनं तयार झालेल्या पक्षांचे हाल सध्या लोक बघत आहेत। अनिल देशमुख यांची टीका। मतदारसंघातील कामांसंदर्भात लोकप्रतिनिधींना भेटावं लागतं, अनिल देशमुख यांचं वक्तव्य। शरद पवार यांच्याकडून संघटनात्मक भेटीगाठी आणि बैठकांना सुरुवात। शरद पवार लवकरच पुण्याच्या ग्रामीण भागाचा दौरा करतील। पवार पुणे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणार। पवारांचे एनसीपीचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांच्याकडून पवारांची भेट। बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार। सुनेत्रा पवार यांच्या विनंतीला मान देत उमेदवारी मागे। हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया। दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या शिष्टाईला यश, मात्र बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच। बारामती पोटनिवडणुकीत 30 जणांची माघार, 23 उमेदवार रिंगणात। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज बारामती दौऱ्यावरती। पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर सपकाळ कार्यकर्त्यांसोबत दुपारी संवाद साधणार। बारामती न लढणं हेच काँग्रेससाठी शहाणपणाचं लक्षण। बारामती लढली असती तर काँग्रेसच्या पतनाची सुरुवात होती। बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर ही सत्तेत असलेल्यांची गुर्मी आहे। आमच्या नेत्यांना फोन करून दुसरीकडे असं विधान करायचं, वडेट्टीवार यांचा पलटवार। बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह 40 नेत्यांचा समावेश। रवींद्र चव्हाण, गडकरी, बावनकुळे, तावडे तसेच अशोक चव्हाण, मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, दानवे, राम शिंदेंसह बड्या नेत्यांचा यामध्ये समावेश। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये। भाजपकडून अक्षय कर्डिले, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून गोविंद मोकाटे निवडणुकीच्या रिंगणामध्ये। वंचितचा उमेदवार आणि 4 अपक्षही लढणार निवडणूक। अपक्षांमध्ये ठाकरे गटाचे माजी जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांचा समावेश। शिंदेंवरील गाणं व्यवसायाचा भाग। कुणाल कामराचं स्पष्टीकरण। विशेषाधिकार समितीसमोर कुणाल कामराचं स्पष्टीकरण। कागदपत्रांचा आढावा घेतल्यानंतर अंतिम निर्णय। माझी काहीही चूक नसल्याची कुणाल कामरा यांची प्रतिक्रिया। कामरा उत्तम प्रकारे विडंबन करतात, विटंबन नाही, यावरती फार तणाव निर्माण करणं योग्य नाहीये, राऊतांची प्रतिक्रिया। तर कुणाल कामरा मूर्खपणासारखं बोलतोय, तुमचा व्यवसाय आहे याचा अर्थ कुणावर टीका करणं होत नाही, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। मुंबई महापालिकेत सत्ताधारी नगरसेवकांना विरोधकांपेक्षा जास्त निधी, 25 लाखांचा निधी म्हणजे आम्हाला बिदागी देताय का, संजय राऊतांचा सवाल। समतोल विकास यालाच म्हणतात, विजय वडेट्टीवार यांचा टोला। देवेंद्रजी, माझ्यासोबतची भागीदारी कधीच तोडू नका। जो जो माझ्याबरोबर भागीदारी करतो तो सफल होतोच, आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। तर शेलारांचं वक्तव्य म्हणजे भाजपातील अंतर्गत वादळाची सुरुवात, संजय राऊत यांची टीका।
राहता न्यायालयामध्ये कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनावरती आज सुनावणी होणार। कल्पना खरात शिर्डी जमीन फसवणूक प्रकरणामध्ये आरोपी आहे। या प्रकरणामध्ये भोंदू खरातसह 5 जणांवरती गुन्हा दाखल आहे। भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये 160 जीबी डिजिटल पुरावे सापडले आहेत। फॉरेन्सिक अहवाल एसआयटीकडे सादर। एकूण 4 डिजिटल उपकरणांची तपासणी पूर्ण। प्रत्येक पुराव्याला ABC असा कोडवर्ड असल्याचीही तपासात माहिती समोर। भोंदू खरात प्रकरणामध्ये ईडी आणि आयकर विभाग ऍक्शन मोडवरती। ठाण्यातील कार्यालयामध्ये ईडी आणि आयकर विभागाची संयुक्त बैठक। सूत्रांची माहिती, खरातच्या कागदपत्रांच्या छाननीनंतर लवकरच मालमत्तांवर धाडसत्र राबवलं जाण्याची शक्यता। सूत्रांची माहिती, भोंदू खरात प्रकरणामध्ये महेश कलंत्री नामक व्यक्तीची चौकशी होणार। खरात विकत असलेले खोटे खडे कलंत्री भोंदू अशोक खरातला आणून देत होता। खरात कलंत्री कनेक्शन नेमकं काय, चौकशी होणार। खरातचा कथित सीए ललित पोफळेचीच खरात विरोधात तक्रार आहे। धार्मिक विधीच्या नावाखाली 8,76,00,000 फसवणूक झाल्याचा आरोप आहे। एसआयटीने ललित पोफळेची तक्रार नोंदवून घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतराचं प्रकरण। नाशिकमध्ये भाजप युवा मोर्चाचं आंदोलन। आयटी कंपनीसमोर भाजप कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामच्या घोषणा। नाशिकमधील नामांकित कंपनीमध्ये महिला अत्याचाराचे प्रकरण। पोलिसांची गोपनीय कारवाई। महिला वरिष्ठ अधिकारी वेषांतर करून कंपनीत दाखल। शिताफीने कारवाई करत आरोपींना बेड्या। तर 40हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी। ठोस पुरावे जमा झाल्याची माहिती। नाशिक आयटी कंपनी महिला लैंगिक अत्याचार प्रकरणातील 5 आरोपींना आज कोर्टात हजर केलं जाणार। नाशिकच्या मुंबई नाका पोलिसात 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। महिलांचं लैंगिक शोषण करून त्यांना मानसिक त्रास यासह धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचाही आरोप। लातूर जिल्ह्यामध्ये 10 ते 12 दिवसांपूर्वी बुकिंग करूनही गॅस सिलेंडर घरपोच मिळत नसल्यानं नागरिकांच्या वितरण एजन्सी बाहेर रांगा आहेत। घरपोच गॅस वितरण व्यवस्था तातडीने पूर्ववत करा, नागरिकांची मागणी आहे। राज्यातील 27 गॅस वितरकांचे परवाने रद्द। नागरिकांना जाणीवपूर्वक त्रास दिल्यानं कारवाई। 3163 एलपीजी सिलेंडर कारवाईमध्ये जप्त। मुंबईच्या वाडीबंदर परिसरामध्ये अवैध सिलेंडर साठ्यावर शिधावाटप विभागाचा छापा। 40 लाखांचा मुद्देमाल जप्त। 8 गाड्यांसह 451 अवैध सिलेंडर हस्तगत। सोलापूरच्या कुमठा नाका परिसरातील गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांगा। घरपोच गॅस मिळत नसल्यानं नागरिकांचे एजन्सी बाहेर हेलपाटे। जवळपास 1 महिन्यानंतरही गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा कायम। जळगावमध्ये चोपडा गॅस या ठिकाणी चोपडा एजन्सी समोर घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची मोठी गर्दी। वृद्धांसह महिला तसेच नागरिकही गॅस सिलेंडर बुकिंगसाठी रांगेत उभे। चंद्रपूरमध्ये गॅस एजन्सी आणि गोदामाला जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट। जिल्हाधिकाऱ्यांकडून गॅस एजन्सीमधील स्टॉक रजिस्टरची पाहणी। गॅसच्या स्टॉकची नियमित तपासणी करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी एकही अर्ज नाही। कात्रज आणि रेटेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी निवडणूक, तर जिंती, भिलारवाडी आणि तरटगाव या ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू। रायगडच्या महाड तालुक्यातील किये ग्रामपंचायत सरपंच पदासाठी पोटनिवडणूक। मंत्री भरत गोगावले यांच्या कन्या वैशाली मालुसरे सरपंच पदासाठी रिंगणात। विद्यमान सरपंच नंदा गोगावले यांच्या राजीनाम्यानंतर पोटनिवडणूक घेतली जाते। नंदुरबार जिल्ह्याला नवीन पालकमंत्री मिळून 25 दिवस उलटलेत, मात्र हसन मुश्रीफ अद्याप जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आलेलेच नाहीयेत। कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर पालकमंत्री नसल्यानं विकास कामांना मोठी खीळ बसली होती। आता जिल्ह्याच्या विकासाला गती कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। 6 वर्षांपासून नंदुरबार काँग्रेस जिल्हाध्यक्ष विनाचे काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद असल्यामुळे जिल्हाध्यक्ष पद रिक्त असल्याची चर्चा। 6 वर्षांनंतर तरी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष। जिल्हाध्यक्ष नसल्यामुळे काँग्रेस संघटनात्मक मजबूत होत नाहीये असं देखील बोललं जाते। मालेगावमध्ये महापालिका प्रभाग क्रमांक 1 वरती शिवसेना तर अन्य 3 प्रभागांवरती इस्लाम पार्टीचा सभापती। जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मनपा सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली। खासदार नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त आज सेलिब्रेशन होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उद्योगमंत्री उदय सामंत, भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणही उपस्थित राहणार। कणकवलीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन। मालवणमध्ये मच्छीमारांचा मोर्चा। मच्छीमारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या दरातील डिझेलमध्ये दरवाढ रद्द करण्यासाठी मच्छीमारांचा मालवणमध्ये मोर्चा आहे। एलईडी लाईटवरती होणारी मच्छीमारी बंद करण्याची देखील मच्छीमारांची मागणी आहे। जळगावच्या 40 गावातील वाघळी गावामध्ये मोठा तणाव। अज्ञात व्यक्तींनी महापुरुषाचे बॅनर फाडल्यावरून तणाव निर्माण झाला होता। वाघळी ग्रामस्थांचं रास्ता रोको आंदोलन। कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे।
बीडच्या मसाजोगमध्ये धनंजय देशमुखांच्या घरी चोरी, मध्यरात्री घरफोडीची घटना, पोलिसांकडून तपास सुरू, स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल, देशमुख कुटुंबियांसह गावात आणखी काही ठिकाणी ही घरफोडीची घटना. नाशिकच्या सातपूरमधील महिलांचं लैंगिक शोषण प्रकरणी आता अपडेट समोर. संशयित आरोपी रवींद्र एरंडेला तपासात सहकार्य करत नसल्यानं पोलिसांकडून चोप. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असं म्हणत रवींद्र एरंडेने हातही जोडले. नाशिकमध्ये महिलांचे अश्लील व्हिडिओ काढणाऱ्या रवींद्र एरंडेवर आणखी एक गुन्हा. नोकरीचा आमिष दाखवून 3 लोकांची 13 लाखांना फसवणूक केली. चौकशी दरम्यान एरंडेच्या घरातून पोलिसांनी बनावट नियुक्तीपत्रही जप्त केलं. बापलेकाच्या नात्याला काळीमा. जालन्यामध्ये मुलानेच बापाचा खून केला. अंबड तालुक्यातल्या रुई गावची घटना आहे. 45 वर्षीय व्यक्तीचा शस्त्रानं वार करून खून. कोटच्या मुलानेच खून केल्याचं निदर्शनास. 2 संशयित तीर्थपुरी पोलिसांच्या ताब्यात. पालघरच्या तारापूरमध्ये एमआयडीसी बांधकाम विभागाकडून तोडक कारवाई. अनधिकृत बांधकामांवरती विभागाकडून तोडक कारवाई. चित्रालय परिसरातील ऑटला मार्केट जवळ तोडक कारवाई. कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांवरती दगडफेकीचा प्रयत्न. अकोला पोलीस दलातील पोलीस व्हॅनचा निकृष्ट दर्जा दाखवणारा व्हिडिओ समोर. मंगळसूत्र चोरीच्या आरोपांनी या सगळ्या आरोपींना घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनचा हा व्हिडिओ आहे. पोलीस व्हॅनच्या पाठीमागील दरवाजे लॉक पूर्णतः खराब झालेला आहे. अकोल्यामध्ये चाकूचा धाक दाखवून यावेळेस लूटमार करणाऱ्याला खदान पोलिसांनी अटक केलेली आहे. त्याच्याकडून रोख रक्कम, मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण 1.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. बारामतीमध्ये अल्पवयीन मुलांकडून चोरीचा माल घेणाऱ्या भंगार व्यावसायिकासह 3घांना अटक. एमआयडीसी बारामती तर चोरीच्या 2 घटना उघडकीस. वेगवेगळ्या वायर कट करून तसेच सोलार केबल कट करून चोरीच्या घटना समोर. अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने खून केला. सांगलीच्या कवठे महांकाळ तालुक्यातील करोली टीम या ठिकाणची घटना. पोलिसांनी पत्नी आणि 2 मुलांसह प्रियकराला अटक केली. पत्नी आणि मुलांसह प्रियकराविरोधात गुन्हा दाखल. DRI मुंबईकडून सोना तस्करीचा पर्दाफाश. जवळपास 38 कोटी सोनं जप्त केल्याची माहिती. एकूण 24 महिन्यांना यावेळेस या 24 महिलांना अटक केल्याची माहिती आहे. मुंबई विमानतळामार्फत सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न झालेला आहे. शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणामध्ये एसआयटीला 3 महिन्यांची मुदतवाढ आहे. या प्रकरणामध्ये शिक्षण उपसंचालक, वरिष्ठ लेखाधिकाऱ्यांसह 27 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अटक. विशेष पथकाला तपास करण्यासाठी 7 जूनपर्यंत मुदतवाढ. राष्ट्रीय महामार्गावरती आजपासून रोख टोल भरणं बंद. डिजिटल पेमेंट अनिवार्य असेल. फास्टॅग नसलेल्यांना UPIद्वारे टोल भरण्याची मुभा. मात्र 6 पट जादा शुल्क मोजावं लागणार. बीडमधील माजलगावच्या जय महेश कारखान्याला साखर आयुक्तालयाकडून कारणे दाखवा नोटीस आहे. FRP थकवल्यानं सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे संचालकांना आदेश आहेत. 13 एप्रिलला पुण्यातील साखर आयुक्तालय कार्यालयात पार पडणार सुनावणी. बीडमध्ये भाजीपाल्यासह वांग्याचे भाव घसरले. गेल्या अनेक दिवसांपासून भाजीपाल्यासह वांग्याच्या दरामध्ये घसरण. केवळ 4 ते 5 रुपये किलो दर. शेतकऱ्यांवरती वांगे फेकून देण्याची वेळ. सांगलीच्या वाळवामधील उन्हाळी सोयाबीन पिकाकडे शेतकऱ्यांची पाठ आहे. नगदी पीक म्हणून सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतलं जातं. रब्बी हंगामामध्ये सोयाबीन पेरणीचे क्षेत्र निरंक असल्याची माहिती आहे. जळगावच्या माहेजी वरसाडे शिवारातील 8 एकरवरील मका जळून खाक. विजेच्या मुख्य वाहिनीवरील शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती. 6 शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. राज्यातील शेतकऱ्यांचे 1012 कोटी FRP साखर कारखान्याकडे थकीत. राज्यातील 29 साखर कारखान्यांना साखर आयुक्तालयाची नोटीस. शेतकऱ्यांना FRP देण्यास टाळाटाळ करणाऱ्या साखर कारखान्यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी 13 एप्रिलला पुढील सुनावणी घेतली जाणार आहे. नाशिकच्या वडेल पाडगण या शिवारामध्ये डाळिंबाच्या बागेमध्ये आढळलं बिबट्याचं पिल्लू. शेतकऱ्यांना पिल्लू तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवलं. जंगली प्राणी मानवी वस्तीत येत असल्यानं वन विभागानं पिंजरे लावण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. सोलापूर शहरातील पाणीपुरवठा आज बंद राहणार. सोलापूरला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यानं पाणीपुरवठा बंद राहणार. फुटलेल्या पाईपलाईनचे दुरुस्ती काम युद्ध पातळीवर केलं जाणार. ठाण्यामध्ये नालेसफाईला आजपासून सुरुवात होणार. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या नेतृत्वाखाली नालेसफाईला सुरुवात होणार. या मोहिमेला महापौर आणि आयुक्त सौरभ राव हे देखील उपस्थित असतील.
जालना जिल्ह्यातील 67 लघु आणि मध्यम प्रकल्पात केवळ 46% पाणीसाठा शिल्लक, तर 5 तलावांची पाणी पातळी जोत्याखाली पोहोचली आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यानं पाणी पातळीत घट झाली आहे. काही गावांमध्ये नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा बसण्यासही सुरुवात झाली आहे. राज्यभरात पुढील 4 आठवडे कडाक्याच्या उन्हाचा अलर्ट आहे. मुंबईसह विदर्भ, मराठवाड्यामध्ये तापमान 42 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. एप्रिल अखेर ते मेच्या सुरुवातीला उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करा. मुंबई हायकोर्टाने सरकारला फटकारलं. एका निवृत्त महिला कर्मचाऱ्याच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान कोर्टानं पालिका प्रशासनाला धारेवर धरलं. परभणीतील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियमची दुरवस्था, अत्यावश्यक सुविधा मिळत नसल्याचा क्रीडाप्रेमींचा आरोप आहे. स्टेडियमच्या डागडुजीची स्थानिकांची मागणी आहे. हिंगोलीतील औंढा नागनाथ पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला इयत्ता 3री ते 6वीचे पेपर पुन्हा प्राप्त. पुण्यातील राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून पेपर प्राप्त. 2 दिवसांपूर्वी विविध विषयांचे 12,000 पेपर आगीमध्ये जळून खाक. कराड शहरातील अतिक्रमण हटवल्यानंतर पर्यायी व्यावसायिक जागेसंदर्भात नगरपालिका आणि हॉकर संघटनांची बैठक संपन्न. हॉकर्सबाबत सर्वसमावेशक सकारात्मक तोडगा काढू, नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांची माहिती. पुणे जिल्ह्यातील जेजुरीमध्ये 150 वर्षांनंतर पहिल्यांदाच ग्रामदेवता जानाई देवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात होते. खंडोबाच्या वर्षाकाठी एकूण 10 यात्रा होतात. 10 ते 12 एप्रिल दरम्यान देवीच्या यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी आहे. पिंपरी चिंचवडमधील शहरातील तुकाराम नगर परिसरात पिण्याच्या पाण्यामध्ये अळ्या सापडल्याचा आरोप केला जातोय. पालिकेकडून पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्यात अळ्या सापडल्यात असा आता स्थानिकांकडून आरोप केला जातोय. नंदुरबार जिल्ह्यातील विविध विभागांचा विधिमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीकडून आढावा. अनेक कामांमध्ये आणि योजनांमध्ये अनियमितता आढळून आल्यानं कारवाई केली जाणार.